नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून टेस्टी असा समोसा। चला तर बनवूया। हा समोसा खायला खूप चविष्ट लागतो, खूप साधा सिंपल आहे। चला तर बनवूया मस्त चमचमीत समोसा। समोसा बनवण्यासाठी मी 4 आलू घेतले। आलू चिरून घ्यायचे, सर्व चिरून घेतले मी, स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलं। गॅसवरती आलू उकडून घ्यायचे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, खायचा सोडा, ओवा, 1 मोहन तेल, जिरं टाकून चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ मळून घ्यायचं। पूर्ण तेल पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ। अर्धा तास झाकून ठेवायचं। अर्धा तासानंतर बनवायला घ्यायचं। आलू उकडून घेतल्यानंतर आलूचे टकर खडून घ्यायचे व हाताने मस्त चुरून घ्यायचं। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची, अर्धा चमचा चटणी, थोडासा लसूण टाकायचा, आलूची साधी चटणी बनवून घ्यायची। तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली। खूप साधी सोपी आहे ही रेसिपी। आलूची चटणी व्यवस्थित बनवून घेतली मी। आता अर्ध्या तासानंतर बनवायला घेणार आहे मी। पिठाच्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि याची लांब अशी पतली पोळी बनवून घ्यायची। पूर्ण लाट्या बनवून घ्यायच्या। पोळी लाटून घ्यायची। पोळीचे 4 भाग करायचे चाकूच्या साहाय्याने। आता याच्यामध्ये थोडं आलूची चटणी टाकून घ्यायची सगळीकडून। तुम्हाला जेवढी चटणी भरायची तेवढी तुम्ही भरा। मी थोडीच भरून घेतली। आता याला असा तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही द्या। समोशाचा साधा कसा पण तुम्हाला जसा द्या वाटला तसा द्या। मी समोशासारखा नाही दिला, पण कसा तरी देऊन बघितला। हा नाश्ता खूप छान लागतो खायला। सर्व मी असे आकाराचे समोसे बनवून घेतले। आता कढईमध्ये तेल ठेवलं मी तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये समोसे थोडे हळूहळू सोडून घ्यायचे। लहान गॅसवरती भाजून घ्यायचे। मस्त तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। खूप चांगले लागतात हे समोसे। बघा असा कलर किती छान आला, कलर खूप सुंदर बनले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा किती छान झाले समोसे। तुम्ही हे टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉससोबत। बघा किती छान समोसे झाले। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।